पुण्याच्या कोंढव्यामधील उच्चभ्रू सोसायटीमधील तरुणीवर लैंगिक अत्याचार झालाय। कुरिअर बॉय असल्याचं सांगून अज्ञात व्यक्तीने सोसायटीमध्ये प्रवेश केला होता। या घटनेनंतर आरोपीने तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फी सुद्धा काढला। पीडितेवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून आरोपीचा शोध सुरू आहे। कोंढव्यात 25 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली। बुधवारी तरुणीवर संध्याकाळी 7:30च्या सुमारास अत्याचार करण्यात आले। कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमधील ही धक्कादायक घटना आहे। आरोपीने कुरिअर बॉय असल्याचं सांगत सोसायटीत प्रवेश केला। पीडित महिलेला बँकेचं कुरिअर असल्याचं सांगितलं। जबरदस्तीने घरात शिरून तरुणीवर अत्याचार केला। नेमकं प्रकरण काय? पीडित महिलेला कुरिअर असल्याचं सांगितलं। कुरिअर माझं नसल्याचं म्हणत तरुणीनं ते घेण्यास नकार दिला। मात्र सही करावी लागेल असा आरोपीनं आग्रह धरला। त्यानंतर तरुणीनं घराचा सेफ्टी डोर उघडला। आरोपीनं तरुणीच्या तोंडावर केमिकल स्प्रे मारला आणि त्यानंतर तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीनं तिच्यावर अत्याचार केला। अत्याचारानंतर तरुणीच्या मोबाईलमध्ये आरोपीनं सेल्फीही काढला। मी पुन्हा येईन असं आरोपीनं मोबाईलवर टाईप केलं। जे फोटो डाटा मिळालेला आहे त्याचे विश्लेषण चालू आहे। याच्यामध्ये तपास कार्य सुरू केलेला आहे, पण अशा घटना घडू नये याच्या पाठीमागे अजून काय आहे का हे शोधण्याचा प्रयत्न हा पोलिसांच्या माध्यमातून होतो। अशा घटना अजिबात झाल्या नाही पाहिजेत यासाठी आता अशा आरोपींना जे आहे ते भर चौकात फाशी देणं गरजेचं आहे। लॉ अँड ऑर्डर, कायद्या सुरक्षा, जनतेला सुरक्षितता वाटत नाही हे राजकीय इश्यू होऊ शकतो याचा। आणि एखादा माणूस घरात घुसून असं कृत्य करत असेल तर त्या संबंधात हे गंभीरच आहे। आणि अशा गोष्टी व्हायला लागल्या तर घरात डिलिव्हरी बॉईजना बंदी करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही। आणि हे कृत्य जे केलेलं आहे ते रेखी करून करण्यात आलेलं आहे। मला वाटतं की याचा पूर्ण छडा लावला पाहिजे आणि ही घटना गंभीर आहे। पुणे पोलिसांनी याचं गांभीर्य ओळखून लवकरात लवकर संबंधितांना अरेस्ट केलं पाहिजे।